मित्रांनो, यावेळी तब्बल 2 वर्षांनी पूर्ण फॅमिलीला आमच्या कोकणातल्या गावी जाण्याचा मुहूर्त आला आहे. तसा मी माझ्या मित्रांबरोबर 4 महिन्यापूर्वीच गोव्याला रोड ट्रिप करून आलो आहे, पण फॅमिलीबरोबर जायचा योग आला नव्हता तेव्हा. तर आता चाललो आहे आम्ही. 16 वर्ष रखडलेला हा मुंबई गोवा महामार्ग तसा बऱ्यापैकी कंप्लीट होत आता. हा कशेडी घाट, जो आता घाटासारखा अजिबात वाटतच नाही, अगदी फ्लॅट आणि सेफ झालेला आहे, विच इज अ गुड थिंग. कशेडी घाटातल्या या आत्ताच घडी मोडलेल्या नवीन बोगद्यातून जाण्याचा माझा तरी हा पहिलाच योग होता. चिपळूणच्या या सवत्सड्याच्या धबधब्याचं पाणी पूर्ण नाहीसं झालंय उन्हाळ्यामुळे. सगळ्यांच्या डिस्कशनला पण ऊत आलाय. ऑब्विसली सगळेच एक्सायटेड आहेत, त्यामुळे साहजिक आहे. आता इथे लेफ्ट मारला की आमचं घर अगदी 1.5 मिनिटावरती आहे. तर आम्ही आता हा टर्न मारला. फायनली आम्ही पोचलो सावर्डेमधल्या मांडकी नावाच्या गावात. आमचं छोटंसं टुमदार घर. जवळजवळ 2 वर्षाच्या गॅपनंतर आम्ही आलो आहे, त्यामुळे छान वाटतं आहे. गरम आहे थोडं, ठीक आहे. संध्याकाळनंतर थोडं प्लेझंट होईलच. या घरांमध्ये सिम्पलिसिटी मला फार आवडते. म्हणजे अगदी बेसिक, ऑर्गॅनिक, सिम्पल पण नीट नेटकं. झालं सुरू. गावाला आल्या आल्या गावचे उद्योग सुरू झालेले आहेत. कोकम आणलेले आहेत. व्हेरी गुड. अळू आणले. हे बघा चिंचा. हे बघा चिंचा. वा वा वा. गावचा मेवा. ते लाल सांडेल स्क्रीनवर फोनच्या. पूर्वी या टाईल्सच्या ठिकाणी शेणाने सारवलेली जमीन होती. इतकं छान वाटायचं, पण आपल्या सर्वांना माहितीच आहे ते मेंटेन करणं किती कठीण आहे. त्यामुळे मग नंतर टाईल्स लावल्या, जरा जास्त प्रॅक्टिकल आहेत. पण त्या शेणाच्या जमिनीला मी मिस करतो, एवढं नक्की. ही आमच्या स्वयंपाकघरातनं बाहेर बघण्यासाठी खास तयार केलेली एक छोटीशी खिडकी. सूर्य मावळायला अजून बराच वेळ आहे. आणि ही ती किचनची खिडकी बाहेरून.